स्वागत आहे तुमचं आपल्या शुद्ध आफ्रिकन बोरगड फार्मवरती। तर मित्रांनो, जर आपण नवीन शेळीपालन चालू करायचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे। आणि तो अनुभवी व्यक्ती सल्ला देणारा तो पण योग्य सल्ला देणारा पाहिजे। नाही तर आपण कोणावर पण भरोसा ठेवतो आणि मग आपण कोणावर पण भरोसा ठेवून आपल्या कामाला सुरुवात करतो। तर हे न करता आपण फिरा मार्केटमध्ये अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आणि मग आपण चालू करा। तर तुम्हाला माहिती आहे का, शेड कसं बांधायचं सुरुवातीचा प्रश्न, शेळ्या कशा घ्यायच्या, चारा काय लागवड करायची, तर बरेचसे आणखी असे प्रश्न असतात। तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपलं बजेट कमी असेल, आपल्याला लॉंग टाईम शेळीपालन करायचं असेल तर आपण पाठीपासून सुरुवात करायला पाहिजे। कमी पैशात पण भेटतात आणि जास्त दिवस सर्व्हिस देतात त्या। म्हणजे शेळी जर घेतली आपण, ती शेळी 3-4 वर्षाची असते एखाद्यावेळेस, ती का 2-3 वर्ष मग घेऊन काय करतात, त्याच्यात पाठी घ्या 10-12 वर्ष शेळीचा, 12 वर्ष शेळी आपल्याकडे जिवंत असते। 12 वर्ष असते तर शेळीचं 8 वर्ष आपण धरून चाला। आज जर पाठ घेतली तर 8 वर्ष आपल्याला बार बदलायचं काम राहत नाही। तर आपण पाठीपासून सुरुवात करा, खूप म्हणजे चांगलं आहे। आणि पाठी कशा खरेदी करायच्या ते पण महत्त्वाचं आहे। तर आपण पाठी कशा खरेदी करायच्या त्यासाठी मी बोरमधलं सांगतो। जर आपण गावरान करायचं, गावरानचा विचार करा, त्याच्यानुसार चांगल्या पाठी, चांगल्या शेळीची पाठ असं चांगल्या पाहून आपण खरेदी करा। तर ते कसं पाहायचं, शेळी पाहायची, पिल्लू पाहायचं कसं आहे आणि बोकड कोणता होता ते पण पाहणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण शेड दाखवू शकता। अशा प्रकारे आपण पूर्ण मदर स्टॉक हा घरचा केलेला आहे। एवढ्या आपल्याकडे 50 ॲनिमल आहे, आपल्याकडे 8 वर्षात शेळी आहे आणि 8 दिवसात सुद्धा पिल्लू आहे। अशा प्रकारे आपण घरीच ॲनिमल तयार केले। आता आपल्या 10 शेळ्या वेल्या, पिल्लं पण आहे, पलीकडे तुम्ही पिल्लं दाखवू शकता। आपल्या 10 शेळ्या वेल्या, अशा प्रकारे आपल्याकडं पिल्लं पण आहे। आणि त्याच्याच नुसार आपल्याकडं यांच्याच शेळीपालना जीवावर आपण एवढं मोठं शेड सुद्धा बनवत आहोत। तर मग तुम्ही पाहू शकता, एवढं मोठं शेड आपण हे शेळीपालनाच्या जीवावर आपलं चालू आहे। हे पण लवकर काम कंप्लीट होईल। आणि पिल्लं पण बघू शकता तुम्ही, एक साधा आणि सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला। एवढे पिल्लं आहे, पिल्लं दाखवा, जवळपास आपल्याकडं 20 पिल्लं आहे। 20 पिल्लं म्हटलं तर आपल्याकडं जवळपास तुम्ही धरून चाला की एक पिल्लू आपण साधारण किंमत धरू चालू त्याची 20,000 रुपये। म्हणजे आपण 50 किलोच्या प्लस करून पिल्लू विकणार, तसे आपण 20 किलो करूनच विकतो। आपण कटिंगचा रेट धरा 50 किलो 20,000 रुपयाला 20 पिल्लं आहे, 4 लाख रुपये आपल्याला त्याच्यापासून येतील। ते पण फक्त 10 ते 13 पिल्लं बकऱ्याची पिल्ले। तर अशा प्रकारे आपल्याकडे पूर्ण शेळ्या ह्या जवळपास आता मोठाल्या शेळ्या या 35 आहे आणि छोटाले पिल्लं आपल्याकडं 20। अशा प्रकारे जर आपण त्याचा विचार केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न सुद्धा मिळते ना। इकडं तिकडं ना काम केल्यापेक्षा आपण स्वतःचा व्यवसाय कधी आपण केला तर लय भारी आहे। स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे, छोटा मोठा का होईना। इकडे आपण दाखवू शकता की आपल्याकडे चारा लागवड समोर दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, मेथी घास। अशा प्रकारे चारा लागवड सुद्धा आपण करायला पाहिजे, कारण की चारा खूप महत्त्वाचा आहे। आणि चारा लागवड कसा करायचा ते पण खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे प्रोटीनयुक्त चारे पाहिजे। आपण मेथी घास बघू शकता, याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे। तर आपण मेथी घास लावला म्हणजे प्रोटीन कशासाठी, तर शेळ्याच्या तब्येती सुधारण्यासाठी प्रोटीन पाहिजे। नाहीतर आपण पोट भरासाठी चारा टाकतो, पोट भरासाठी चारा टाकल्यानंतर नुसतंच पोट भरतं, त्याच्यापासून काही प्रोटीन भेटत नाही। तर त्यासाठी आपण प्रोटीनयुक्त चारे लागवड करा आणि तरच आपलं शेळीपालन हे सक्सेस होऊ शकतं। नाहीतर आपण काय करतो, शेळ्याला चारा कसा टाकायचा ते कळत नाही आपल्याला। अनुभव असतो, जुने लोक असतात, पण आता टेक्निकली शेती चालू आहे। तसं टेक्निकली ॲटोमॅटिकली आपण शेळीपालन करा। जसं जग अपडेट होतं आहे तसं पण शेळीपालनामध्ये अपडेट करा। जसं गावरान चालू आहे तसं नका चालू देऊ, त्या अपडेटनुसार आपण शेळीपालन आपण जर केलं तर खूप चांगलं आहे। नाहीतर आपण जे पारंपरिक चालू आहे, समोर दिसत असेल तुम्हाला गावरान शेळी, अशा प्रकारे जर चालू ठेवलं तर अशी तब्येत असते। आणि नवीन जर आपण चालू केलं तर चांगल्या प्रकारे उत्पन्न होतं, फायदासुद्धा होतो।
अशा प्रकारे चालू करा, तरच तुम्हाला त्याच्यापासून चांगला असा फायदा होईल. आणि जर तुम्हाला शेळीपालनाबद्दल काही प्रश्न असेल, शेळीपालन चालू करायचं असेल, काही प्रश्न असतील, तर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे आपल्या चॅनलला व्हिजिट करा. तर मी तुम्हाला माझं लोकेशन सांगतो. तर आपलं गाव आहे पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. तर माझा मोबाईल नंबर आहे 8830 36 44 13. तर 10-5 मिनटाचा व्हिडिओ बघून शेळीपालन हे चालू नका करू. त्यासाठी खूप मेहनत असते. नुसतं आपण दाखवलं, असं असं बोललो, असं बोलल्यानं आणि दाखवल्यानं हे शेळीपालन होत नाही. त्याच्यामुळे भरपूर कष्ट असतात. तर प्रॉपरली पूर्ण ज्ञान घ्या, तर शेळीपालन चालू करा. धन्यवाद.